नमस्कार, मी क्रांती आहिरे. आज तुम्हाला मी नाशिकमध्ये घेऊन आलेले आहे आणि आपण नाशिकमध्ये हे गंगा घाटावर घेऊन आलेले आहेत. तर ह्या ठिकाणी बघा, या इथे आपण आलेलो आहोत. संध्याकाळची वेळ होती आणि मी आज तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघा. तर आपल्याला इथे गंगा आरती आज दाखवणार आहे. तर ह्या गंगा घाटावरचं हे दृश्य आहेत. तर बघा, बरेच लोक काही विधी करत असतात. तर दशक्रिया विधी झाल्यानंतर जे अस्थि विसर्जन असतं, तर ह्या ठिकाणी अस्थि विसर्जन पण काही करत असतात. तर मी तुम्हाला, तर ही संध्याकाळची वेळ होती, गंगा आरती सुरू होणार होती आणि गंगा आरती आपण इथे मी तुम्हाला गंगा आरतीचं दृश्य सुरू झालेलं आहे. गंगा आरती सुरू झालेली आहे आणि बरेच भाविक गंगा आरतीला येत असतात. तर गंगा आरती करत असतात संध्याकाळची. ही 7 वाजता गंगा आरती सुरू होते. 7 ते 8 ह्या दरम्यान 1 तास ही गंगा आरती असते आणि गंगा घाटावर अनेक मंदिरं आहे. ते 200 वर्षापूर्वीचे काही मंदिरं आहेत, बरेच जुने मंदिरं आहेत. तर अशा प्रकारे आपली ही गंगा आरती चालू झालेली आहे आणि बरेच भाविक गंगा आरतीसाठी येत असतात. पूर्ण गंगा आरती झाल्यानंतर आपल्याला इथे काही बघा, ही आरती अशी छान अशी गंगेची आरती असते आणि ह्या ठिकाणी आपल्याला दिसतच आहे उजेड. तर ह्या ठिकाणी आपली आरती होत आहे अशा पद्धतीने आणि खूप भाविक तिथे गंगा आरतीला आलेले आहेत. तर अशी ही गंगा आरती आपली चालू आहे आणि रोज संध्याकाळी 7 वाजता ही गंगा आरती होते आणि अशा प्रकारे आजूबाजूला पूर्ण मंदिरं आहे. खूप 200 वर्षापूर्वीचे हे मंदिरं आहे. तर बरंच असं म्हटलं जातं की गंगेत आपण आंघोळ केली की आपले पाप धुतले जातात. तर काही लोक लांबून येतात खास, तर ह्या गंगेमध्ये आंघोळ वगैरे करतात. अशा पद्धतीने इथे गंगा आरतीचा मी आनंद तुम्हाला सांगत आहे. ह्या ठिकाणी तुम्ही गंगा आरतीचा आनंद घेऊ शकतात. तर अशा पद्धतीने मी थोडं उशिरा गेल्यामुळे मला लांब उभी होती आणि लांबूनच मी तुम्हाला ह्या गंगा आरतीचं दाखवत आहे. तर खूप छान अशी ही गंगा आरती होत राहते. ह्या ठिकाणी बघा, अशा पद्धतीने इथे गंगा आरती आणि गंगा आरती झाल्यानंतर आपण तिथे आपल्याला मातीचे दिवे असतात आणि ते मातीचे दिवे आपण इथे गंगेमध्ये सोडू शकतो पूजा वगैरे झाल्यानंतर. बघा, अशा पद्धतीने आपली ही रोज अशी ही गंगा आरती होत राहते आणि अनेक भाविक तिथे आलेले असतात आणि आरती झाल्यानंतर हे दिवे सोडण्यात येतात. गंगेमध्ये हे दिवे सोडण्यात येतात. हे बघा, दोघी साईडला आपले सगळे जे आलेले आहे आरतीला, ते सगळे असे बसलेले आहेत, आरतीचा आनंद घेत आहेत गंगा आरतीचा. आणि गंगा घाटावर अनेक मंदिरं आहेत. ते 200 वर्षापूर्वीचे असे काही मंदिरं आहेत खूप. आणि पावसाळ्यामध्ये हे पूर्ण घाट असा पाण्याने तुडुंब भरला जातो आणि पूर येतो. तर ह्या गंगेचा उगम हा जो आहे हा त्र्यंबकेश्वरमधून झालेला आहे आणि अरबी समुद्रामध्ये हे पाणी जात असतं. तर बघा, मी तुम्हाला असं गंगा आरतीचं दृश्य दाखवत आहे. आणि भव्य असे हे मंदिर आहे तिथे गंगा घाटावरती. आणि बराच मोठा हा घाट आहे. रामकुंड, लक्ष्मण कुंड असे पण कुंड दिलेले आहेत तिथे आणि तिथे बरेच लोक स्नान करतात आणि आंघोळ करतात. बरेच भाविक खास आंघोळ करायला येत असतात तिथे. आणि 12 वर्षानंतर कुंभमेळा होत असतो या ठिकाणी. बघा, आपली आरती पूर्ण झालेली आहे आणि सगळ्यांनी आपले जे मातीचे दिवे होते ते गंगेमध्ये सोडलेले आहेत. ह्या साईडला सुद्धा आपल्या इथे आरती चालू होती.
आणि अशा पद्धतीने आम्ही सुद्धा असा दिवा सोडलेला आहे गंगेमध्ये पूजा करून. हे बघा अशा पद्धतीने दिवा सोडलेला आहे आणि छान असं गंगेचं छान असं पाणी. तर मी तुम्हाला गंगेच्या भोवती जे आजूबाजूला आहेत बघा अशा प्रकारे मंदिर आहेत छान असे. आणि आरती झाल्यावर मी तुम्हाला गंगा घाटावर बरेच असे छोटे दुकानं आहेत. या ठिकाणी एक भव्य देव मामलेदार म्हणून हे जे होते तर त्यांचं हे भव्य असं हे गंगा घाटावर एक मंदिर आहे. आणि असे शिव मंदिर आहेत की ते 200 वर्षापूर्वीचे आहेत. तर हा दुतोंड्या मारुती आहे. तर हा बघा हा तुम्हाला दाखवत आहे हा दुतोंड्या मारुती. या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी येतं आणि आरती झाल्यानंतर आपण ज्या बाजूने आलो हे पण नीलकंठेश्वराचं मंदिर आहे ते तुम्हाला दाखवत आहे. आणि इथे गोमुख आहे त्याच्यातून पाणी येत राहतं आणि बरेच भाविक त्या ठिकाणी जातात. त्याच्यानंतर गंगेच्या शेजारी ही जी देवी आहे तर गोदा हे मुख्य प्राचीन गोदा देवीचं मंदिर आहे. ते त्याचं मी तुम्हाला दर्शन घडवत आहे. गोदा देवीचं हे जे आहे तर घाटाशेजारीच हे गोदा देवीचं एक मंदिर आहे. आणि असे छोटे छोटे आजूबाजूला भरपूर मंदिरं आहेत. तर आपण या गोदा देवीच्या मंदिराला दर्शन घेतलेलं आहे. आपलं देवीचं दर्शन झाल्यानंतर आपण त्या दुसऱ्या बाजूनी पण एक मंदिर होतं आणि त्या ठिकाणी आपण इथे गोदा देवीचे जे आहे तिथली आरती घेतलेली आहे. आणि छान असं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा.